वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी पती, सासू आणि नणंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली। शिवाजीनगर कोर्टानं ही न्यायालयीन कोठडी दिलेली आहे। महत्त्वाची अपडेट या प्रकरणाच्या संदर्भातली आपण पाहतोय। आज पुन्हा एकदा कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं। पती, सासू आणि नणंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ही आता कोर्टानं दिलेली आहे। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्याशी थेट जोडले जात आहेत। या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी चंद्रशेखर, आज कोर्टामध्ये पुन्हा एकदा हजर करण्यात आलं होतं। पती, सासू आणि नणंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी पुन्हा एकदा कोर्टानं दिलेली आहे। शुभम, खरं तर काल 1 दिवसाची पोलीस कोठडी संपल्यानंतर आरोपी पती जो आहे त्याला आणि त्या आई आणि त्याच्या बहिणीला, या तिघांना, करिश्मा, लता आणि शशांक, या तिघांना आज हजर करण्यात आलं होतं। शिवाजीनगर न्यायालयाने या तिन्ही आरोपींना आता 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी अर्थात कारागृह कोठडी दिलेली आहे। आपण पाहिलं की या 3 आरोपींना जे आहेत वेगवेगळ्या याच्यातून कोठड्या भेटत आहेत, परंतु वैष्णवीचा सासरा आणि दीर या दोघांना मात्र सध्या अजून ते पोलीस कोठडीमध्येच आहेत आणि या 3 आरोपींना आता जामीन मिळालेला आहे। आपण पाहिलं की या तिन्ही आरोपींना अगोदर अटक करण्यात आली होती आणि त्यांची पोलीस कोठडी कालची संपल्यानंतर आज त्यांना शिवाजीनगर न्यायालयामध्ये हजर केलं होतं। शिवाजीनगर न्यायालयाच्या समोर आरोपीच्या वकिलानं त्यांची बाजू मांडली। या तिन्ही आरोपींना आता न्यायालयीन कोठडी मिळावी अशी मागणी केली होती आणि हीच मागणी जी आहे ती न्यायालयानं ग्राह्य धरली आणि या तिन्ही आरोपीला आता थेट न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी जी आहे ती करण्यात आलेली आहे। आपण पाहिलं की वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अनेक नवनवीन खुलासे आपल्याला समोर येताना दिसत आहेत। आपण पाहिलं की करिश्मा जी आहे हगवणे ही या सगळ्या कटामध्ये जे तिचा प्रमुख रोल असल्याचं सांगितलं जात आहे। त्याचबरोबर लता हगवणे अर्थात वैष्णवीची जी सासू आहे तिचा सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या सगळ्या गुन्ह्यामध्ये तिचा रोल समोर येताना दिसत आहे आणि जो पती आहे शशांक हगवणे, या तिघांची आजची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीमध्ये जे आहे आता 14 दिवसाच्या रवानगी करण्यात आलेली आहे। शुभम, ठीक आहे चंद्रशेखर, अत्यंत महत्त्वाचे अपडेट खरं तर या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।